की मुलासोबत काम करते कसं काय चालेल, किंवा तिथे पण असं नाही की मुलीसोबत काम करतोय मग कसं काय चालणार आहे. हाय, हॅलो, वेलकम, नमस्कार, नमस्ते. माझं नाव मानसी टेपाळे आणि मी आपलं स्वागत करते फॉरेक्स बडीजच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण फॉरेक्स ट्रेडिंग रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि असंच बरंच काही आपण डिस्कस करतोय. सो मी मानसी आणि मी गणेश. आणि वेलकम टू एम जी टॉक्स. ही एक सिरीज आपण चालू केली आहे, ज्यामध्ये आमची जी काही ट्रेडिंग जर्नी आहे ती आम्ही डिस्कस करणार आहोत तुमच्यासोबत. त्याच्यानंतर आमची ओळख कशी झाली हे आम्ही डिस्कस करतोय. अगेन आम्ही बऱ्याचशा टॉपिक्सवर डिबेट करणार आहोत. डेली व्लॉग्स मे बी आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो, म्हणजे रिलेटेड टू अवर लाईफ. ज्या ज्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकतो त्या गोष्टी आम्ही ह्या पर्टिक्युलर एम जी टॉक सिरीजमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. सो आज बेसिकली आपण डिस्कस करतोय की आमची ट्रेडिंग जर्नी कशी चालू झाली आणि काय असं इन्स्पिरेशन, काय असं मोटिवेशन आम्हाला मिळालं, जिथून आम्ही आमची जर्नी चालू केली. सो आपण थोडंसं जाऊयात एक 7 वर्षा पाठीमागे. 7 वर्षाखाली आम्ही ट्रेडिंग करायला चालू केलेलं, म्हणजे आमची जी काही जर्नी आहे ती 7 वर्षाखाली चालू झालेली आणि त्यामध्ये बरेचसे स्ट्रगल फेज आम्हाला फेस करावं लागलं, जसं सगळ्यांनाच करावं लागतं. मग स्ट्रगल फेजमध्ये असं कुठे तुटलेला मोबाईल होता किंवा सेकंड हँड लॅपटॉप होता किंवा नाही, असं काही नव्हतं. पत्र्याचं घर होतं, मग तिथून बंगला घेतला किंवा तुटलेला मोबाईल होता तिथून आयफोन घेतला. सो असं काही नाहीये, पण ज्या गोष्टी आहेत रिलेटेड टू नॉलेज, रिलेटेड टू एक्सपिरियन्स, रिलेटेड टू कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, त्या गोष्टींसाठी आम्हाला काय स्ट्रगल करावं लागला ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याची कुठेतरी मदत होईल तुमच्या पर्टिक्युलर ट्रेडिंग जर्नीमध्ये. मग आताच सांगते की हा जो व्हिडिओ आहे ते तुमच्या अशा मित्रांना शेअर करा ज्याला ट्रेडिंग करायची आहे, त्याला करिअर करायचं आहे, किंवा तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ताच फॉलो करू, सबस्क्राईब करून ठेवा. आणि येस, मग आपण चालू करूयात. सगळ्यात पहिले आमची ट्रेडिंग जर्नी जसं म्हटलं की 7 वर्षाखाली चालू झालेली. 7 वर्षाखाली आम्ही माझा एक पेज होता, ज्यामध्ये मी, माझा एक डान्स ग्रुप पण होता, मग मी त्याच्यामध्ये डान्स रिलेटेड व्हिडिओज टाकायचे. त्याच्यामध्ये जो माझा ग्रुप होता त्याचे थोडंसं कोरिओग्राफी वगैरे व्हिडिओज असायच्या. आणि 11th-12th माझं सायन्स झालेलं. सो 11th-12th झाल्यानंतर मला थोडंसं कॉमर्स साईडला जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे घरच्यांनी 11वी-12वी माझी सायन्समध्ये करायला लावलेली, कारण त्यांना मला असं वाटतं की मला डॉक्टर करायचं होतं. सो त्यात तर माझा काही इंटरेस्ट नव्हता, म्हणून मग मी कॉमर्स साईडला थोडंसं जास्त फोकस केला. मग मी 12th CS म्हणजे कंपनी सेक्रेटरीचा स्टडी चालू केला, ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट हा पर्टिक्युलर सब्जेक्ट होता. आणि कुठेतरी मला असं वाटलेलं की हां बाबा, आपण जर एक साईड इन्कम करायची वेळ आली तर आपण स्टॉक मार्केटमध्ये थोडासा इंटरेस्ट घेऊ शकतो किंवा शिकू शकतो आपण. मग इथपर्यंत मला 12वी वाटलेलं. मग नंतर झालं काय की मी एक पेज चालू केला, कारण फिनान्स रिलेटेड किंवा लॉ रिलेटेड, बिझनेस रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी माझ्या त्या पर्टिक्युलर सिलेबसमध्ये होत्या. मग मी एक सेपरेट मानसी टेपाळे नावाचं एक पेज चालू केलेलं, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी पोस्ट करत होते. आणि सिमिलरली इथे काय होतं. माझं थोडंसं वेगळं चालू होतं आणि मी ॲक्च्युली पुण्यामध्ये कॉलेजला होतो आणि त्याच्यामध्ये मी एव्हिओनिक्सशी रिलेटेड माणूस आहे, म्हणजे एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. बट स्टील मला ॲट द एंड बिझनेसच करायचा होता. तर ह्यामध्ये काय झालेलं की कॉलेज लाईफमध्ये एक आपला अर्निंग सोर्स असला पाहिजे. त्याच्यामुळे मी 12th झाल्यानंतरच, म्हणजे 2018च्या आसपास मी डिजिटल मार्केटिंगचं काम चालू केलं. तर घरच्यांनी स्टडी पर्पजसाठी एक लॅपटॉप दिलता, ज्याच्यामध्ये मी ॲडोबचे सॉफ्टवेअर शिकून घेतलेले, जसे की फोटोशॉप आहे किंवा ॲडोब इलिस्ट्रेटर आहे. सो ते सॉफ्टवेअर्स यूज करून मी लोकांना ग्राफिक डिझायनिंग किंवा लेट्स से लोगो बनवायचा असेल किंवा एखादा व्हिडिओ एडिट करून पाहिला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या सर्व्हिसेस देत होतो, ज्याच्यातून माझा थोडाफार गुजारा होऊन जायचा. ओके. सो थोडंफार इन्कम होत होतं, नाही असं नाही. आणि ऑफकोर्स सेव्हिंग्स पण चांगल्या व्हायच्या त्याच्यामध्ये. तर यांची जी कंपनी होती, ज्याच्यामध्ये ह्यांनी जे डान्सशी रिलेटेड वगैरे मॅडमने जे काय सांगितलं, सो त्या एका कंपनीला, म्हणजे ह्यांच्या कंपनीला ग्राफिक डिझायनिंगची आवश्यकता होती. ओके. सो त्याच्यामध्ये आमचं कन्व्हर्सेशन झालं की बाबा, तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगची आवश्यकता आहे, सो आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. हे ते फॉर्मल कन्व्हर्सेशन्स कंप्लीट झाले आणि ह्यांना मी ग्राफिक डिझायनिंगच्या आणि व्हिडिओ एडिटिंगच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होतो. त्याच्यानंतर जशी जशी ओळख वाढत गेली, तशा पद्धतीनं आमच्या दोघांचं एकमत हे आलं की बाबा, आता स्टॉक मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. हळूहळू आम्ही शिकायचा प्रयत्न केला. जसं म्हणजे जसं मी मगाशी पण सांगितलं, मी पहिल्यांदा ग्राफिक डिझायनिंग शिकलो, ते पूर्ण यूट्यूबवरून शिकलेलो आणि
फोटोशॉपसाठी थोडंफार स्किल लागतं आणि जरा इमॅजिनेशन चांगलं लागतं की तुम्हाला डिझाईन कशी करायची तेवढीच. बाकी फोटोशॉप शिकणं सोपं आहे. सो युट्यूबवरनं ते पॉसिबल होतं, मी शिकून घेतलेलं. पण मी पण एकदम म्हणजे ह्या सेक्टरमध्ये पूर्णपणे इमॅच्युअर होतो. सो मला पण असं वाटलं की बाबा स्टॉक मार्केट आहे ना, ओके नो प्रॉब्लेम, आपण युट्यूबवरनं शिकून घेऊयात आणि 2-3 व्हिडिओ बघितल्यावर होऊन जाईल. असं वाटलं. माझ्याकडे काही एक 25च्या आसपास मला सेव्हिंग होते. हिच्याकडे 20-25,000 हिच्याकडे होते. आम्ही असं टोटल ₹50,000 कॅपिटल ॲड केलं. ॲड केल्यानंतर जे 3-4 व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये सांगितलेलं की तुम्ही रिस्क मॅनेजमेंट वगैरे सगळं व्यवस्थित करायचं असेल तर 40-50,000 आसपास कॅपिटल असलं पाहिजे. त्यामुळे आम्ही दोन्ही कॅपिटल एकत्र केलं. कारण वाटलं होतं की बाबा 20,000 तर ट्रेड होणारच नाहीये. कारण ट्राय पण केलं नव्हतं आधी. सो पेपर ट्रेडिंग बाबतीत तर व्हिडिओ बघितलाच नव्हता. सो डायरेक्ट रिअल ट्रेड करायला चालू केले. मग सुरुवातीला एक आठवडाभर प्रॉफिट झाला नाही असं नाही. पण त्याच्यानंतर एकदाच जोरात फटका बसला. जवळपास ₹16,000 आम्हाला तिथं लॉस झाला आणि कसं आहे 16,000 पण टोटल 50 तर उडवले नव्हते बरं का. एवढं वाईट कंडिशन काय झाली नव्हती. पण ₹16,000 लॉस झालता आणि एक तर आम्हाला एवढं लक्षात आलं की बाबा जे काय लॉस झालेला आहे तो पर्सेंट वाईज खूप जास्त झालेला आहे. कारण की ही थोडंसं फायनान्शियल रिलेटेड ऑलरेडी काम करत होती. सो त्यामुळे ही म्हटली, "गणेश हा पर्सेंट वाईज जर बघितलं तर हा जोरात झटका लागलाय आपल्याला. त्यामुळे जोरात आपण म्हणजे थोडंसं." अर्ध कॅपिटल गेलं ना. हां, कॅपिटल जरा जास्त गेलतं. सो हिचं म्हणणं आलं की बास कर आता किंवा हे थांबव, आपण व्यवस्थित शिकूयात. मग आम्ही त्याच्यानंतर काय केलं, थोडासा अजून रिसर्च केला. काही कोर्स वगैरे परचेस केले आणि खूप डिटेल नॉलेज घेतलं. ज्याच्यामध्ये आमचे 6 महिने गेले. म्हणजे आम्ही फंडामेंटल अनालिसिस शिकायला आम्हाला 2 महिने गेलते. टेक्निकल अनालिसिसला महिना 2 महिने गेलते आणि हे प्रॅक्टिस करत राहत होतो आम्ही कंटिन्यू. मग पूर्ण 6 महिने आम्ही पेपर ट्रेडिंग केली. जर्नल वगैरे लिहून घेतलं. त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की बाबा आधी आम्ही किती पाण्यात होतो, आता थोडंफार आपल्याला माहिती आहे. सो थोडंफार जेव्हा आम्हाला माहित होतं, हे जेव्हा कळायला लागले की बाबा हा आता आपण रिस्टार्ट करू शकतो, तेव्हा आम्ही परत इनिशियल ₹50,000 जे कॅपिटल पहिल्यांदा ठेवलेलं, ते आम्ही परत एकदा ठेवलं. कारण की हे बघा, हे जरी आम्ही शिकवतो तरी मी ग्राफिक डिझायनिंगचं बंद केलं नव्हतं आणि हिचं तिचं हिनं तिचं जे जे काय तिचं कोरिओग्राफीचं काम चालू होतं सो ते बंद केलेलं नव्हतं. त्यामुळे इन्कम तिथनं थोडंफार थोडंफार कलेक्ट व्हायला. हार्डली महिन्याला एक म्हणजे मला एक 20,000-1,000 भेटायचे आणि त्याच्यामधले 8,000 ते 10,000 मी खर्च करून टाकायचो. आणि पुण्यासारख्या ठिकाणी कॉलेजला असेल तर ₹10,000 स्पेंड होणं काहीच नाही. म्हणजे तुम्ही 15 मिनिटात पण खर्च करू शकता पुण्यात. आणि आता कॉलेज लाईफला असल्यामुळे मला तेवढं एक्सपोजर नव्हतं. माझ्याकडे तिथे गाडी नव्हती, काय नाही. कुठे जायचं झालं तरी बसने, पीएमटीने वगैरे जाता यायचं आणि कॅबने पण जाता यायचं कधी-कधी. सो स्पेंड तेवढा नसायचा आणि मित्र तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. आपण जोपर्यंत सेल्फ इंडिपेंडंट होत नाही, तोपर्यंत आपण इझिली कॉन्ट्रिब्युशन काढतो. सो खर्च ॲक्चुअली तेवढा होत नव्हता. बट स्टिल 50% तर मी बॅक एंडला सेव्हिंगला ठेवून द्यायचो. ओके. सो ते कॅपिटल आम्ही परत एकदा ॲड केलं आणि कॅपिटल जेव्हा सेकंड टाईम ॲड केलं, तेव्हा आम्ही सस्टेन झालो फक्त. प्रॉफिटेबल नव्हतो झालो मित्रांनो. तुम्ही असं विचार करू शकत नाही, की बाबा हां, आता गणेश काहीतरी सांगेल, की आता खूप प्रॉफिट वगैरे झाले आणि तिथनं जर्नी खूप भारी झाली. तर असं नसतंय. तिथं फक्त सस्टेन व्हायला लागलो आम्ही. प्रॉफिट व्हायचा 2-3 दिवस प्रॉफिट व्हायचा. समजा सोमवार, मंगळवार, बुधवार प्रॉफिट झाला. गुरुवारी असा लॉस व्हायचा, एकतर एक्सपायरी असायची गुरुवारी. गुरुवारी असा लॉस व्हायचा, की 3 दिवसाचे प्रॉफिट्स निघून जायचे. मुद्दल जात नव्हती. ओके. किंवा मुद्दल जरी गेली तरी लगेच 2-3 दिवसात रिकव्हर होऊन जायचे पैसे. पण स्टेबिलिटी कमी होती. ग्रोथ राहिला बाजूला, स्टेबिलिटीच कमी होती आमची तिथं. मग त्याच्यामध्ये अजून 2-3 महिने तसेच गेले. मग तिथं आम्ही कुठेतरी कन्सिस्टन्सी आणायला लागलो. मग आम्ही काय करायला लागलो, 1% 2% एवढीच रिस्क घ्यायची. म्हणजे आता ₹50,000 कॅपिटल तर ₹500 ₹800 तेवढीच रिस्क घ्यायची आम्ही. त्याच्या बेसिसवरती करत गेलो ना, मग कुठेतरी आम्हाला महिन्याला आमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आर-ओ-आय रेशो ज्याला आपण म्हणतो, तो कुठेतरी 12% 15% पर्यंत जायला लागला. म्हणजे ₹50,000 खात्यात असतील, तर आम्हाला कुठेतरी 6,000 7,000 कधी-कधी 8,000 असा प्रॉफिट व्हायचा अख्ख्या महिन्यात. तर ह्या गोष्टी चालत चालत गेल्या आणि त्याच्यानंतर आम्ही थोडासा अ, विचार करायला लागलो की अजून थोडं काहीतरी शिकलं पाहिजे ज्याच्यातनं आपल्याला नाही का अजून थोडे फंड वगैरे इन्व्हेस्ट करता येतील आम्हाला. कारण की थोडे क्लायंट्स पण वाढत चाललेले जे डिजिटल मार्केटिंगचं काम होतं. काम क्लायंट जे आहेत, सो त्याच्यामध्ये वाढत चालले. त्यांच्याकडे कसं असतं, की रेग्युलरली त्यांना ठराविक डिझाइन लागतच असायचे. सो त्यामुळे क्लायंट जसे-जसे वाढले मला इन्कम व्हायला लागलं. पण एक प्रॉब्लेम काय व्हायला लागला माहिती आहे का? जसे क्लायंट वाढले ना, एकतर माझं कॉलेज चालू होतं. अभ्यासाकडे 100% दुर्लक्ष झालं विषय नव्हता काय. मी म्हणजे सेकंड इयरच्या सुरुवातीला अक्षरशः काय-काय जे रेग्युलर टेस्ट असतात त्याच्यामध्ये फेल वगैरे व्हायचो. एक्झाम क्लिअर व्हायचे, पण टेस्टमध्ये वीकली टेस्ट असायचे आमच्या कॉलेजला. मग त्याच्यामध्ये मी काही इंटरेस्ट घेत नव्हतो. आणि जसं काम वाढलं मग अभ्यास तर पूर्ण सुटून गेला आणि स्टॉक मार्केटकडे पण लक्ष कमी लागायला लागलं. मग ते मला अजिबात चाललं नाही आणि माणसं पण म्हटली, "बाबा असं काय करू नको.
वाटलंस तर तू ग्राफिक डिझायनिंगचं थोडंसं कमी करूयात आणि मी पण डान्सचं किंवा त्याचं जे कोरिओग्राफीचं काम आहे ते पण मी कमी करते, जेणेकरून आपल्या ह्या चांगल्या बिझनेसकडे किंवा ज्याच्यामध्ये ॲक्च्युली पोटेन्शियल आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करता येईल. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लॉकडाऊन कधी पडलं? दोन वर्ष त्यानंतरच झाले. पडलं ना, त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन पडल्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर बरेचसे ट्रेड्स वगैरे तर चालूच होते. पण मेन सगळ्यांचा एक क्वेश्चन आहे, की आता हे ओळख कशी झाली या सगळ्या गोष्टी तर वेगळा पार्ट झाला. बट स्टील सगळ्यांचं हे क्वेश्चन आहे, की बाबा उद्योजक कसं चालू केलं? सो उद्योजकच्या बाबतीत मानसी थोडंसं जास्त डिटेलमध्ये सांगू शकते. सो मानसी तू प्लीज. हा. तर झालं असं मित्रांनो, की जसं तुम्हाला म्हटलं, की मी डिजिटल मार्केटिंगसाठी म्हणजे मला थोडक्यात माझा पेज ग्रो करायचा होता म्हणून आमचं थोडंसं कनेक्शन झालं आणि बोलता बोलता जी पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे होती, ती पॉझिटिव्हिटी आली आणि थोडंसं असं वाटलं, की आपण ठीक आहे पेज ग्रो होतोय, डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस मला मिळते, ह्या गोष्टी ठीक आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काही करू शकतो का? काही आयडियाज आहेत. मग आयडिया शेअरिंग झालं. त्याच्यानंतर मग हा विचार आला, की माझ्याकडे जे नॉलेज आहे किंवा त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते आपण शेअर करू आणि ते कंबाईन करून आपण पुढे देण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय, की तेव्हा खूप असं झालं, की लोकांना मराठी माणसाला स्पेशली व्हायचं काय, की कुणी बिझनेस चालू केला, की त्याला खेचणे, पाय खेचणे त्याचा, त्याला पुढे न जाऊ देणे. मग ह्या गोष्टी खूप चालू होत्या. तेव्हा खूप जास्त चालू होत्या. कारण तेव्हा लॉकडाऊन पण नुकताच चालू झालेला. मग आम्ही विचार सगळ्यांनाच केला पैशाची तळतळ होती, हां, लोकांचे मग आम्ही बिझनेस विचार बिझनेस काय बंद केला, झाले. की आपल्याकडे जे काही नॉलेज आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, आपण जे काही फेस करतोय, ते आपण पुढे मांडायला चालू करू. मग आम्ही काय केलं, आमचे जे इतर पेजेस होते डिजिटल मार्केटिंगचं, माझं पेज होतं, हे सगळं आम्ही बंद करून टाकलं आणि एक नवीन पेज चालू करूया म्हणून मराठी उद्योजक त्याचं नाव दिलं आणि तो पेज चालू केला. अक्षरशः त्याचा लोगो वगैरे सगळं आम्ही डिझाइन केलं. सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी आम्ही वेबसाईट सुद्धा डिझाइन केलेली त्या एका साईटवरून. सो ह्या गोष्टी आम्ही चालू केल्या आणि त्याच्यामध्ये मराठी उद्योजकचा आम्ही मेन हेतू एकच ठरवला. आधी आम्ही हे डिस्कस केलं, की आपण ह्याच्यातून लोकांना काय देणार आहोत. सो लोकांना आम्हाला द्यायचं काय होतं, की फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता जी आहे, जे नॉलेज आम्ही घेतोय, जे स्ट्रगल आम्हाला करावं लागतंय, ते आपण पुढे त्या व्यक्तीला कदाचित आपल्या स्ट्रगलचं, आपल्या एक्सपिरियन्सचं काहीतरी मदत व्हावी म्हणून कुठेतरी मराठी उद्योजक आम्ही चालू केलेलं आणि त्यामार्फत आम्ही बरेचसे सेमिनार, वेबिनार घ्यायचो. मोठे-मोठे जे इतर कॉलेजेसला आम्ही कॉन्टॅक्ट केलं. कॉलेजेसला कॉन्टॅक्ट केले होते. होय. इतर जे रील स्टार्स होते किंवा तेव्हा TikTok चालायचं. सो त्यांच्यासोबत आम्ही पॉडकास्ट वगैरे घ्यायचो. त्यांची जी काही जर्नी आहे, ती जर्नी आम्ही लोकांपर्यंत मांडायचो. म्हणजे तोपर्यंत स्टॉक मार्केटबद्दल आम्ही कोणाला काही सांगितलं नव्हतं. कारण आम्ही तितकं स्टेबल त्याच्यामध्ये झालो नव्हतो. हार्डली आम्हाला 2 वर्ष त्याच्यामध्ये गेले, की स्टेबिलिटी यायला, प्रॉपर आम्हाला कळायला, की म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, की माझं वर्षाचं पॅकेज ₹5,00,000 आहे. मग पॅकेज जर ₹5,00,000 आहे, तर मंथली काहीतरी ठरलेली रक्कम, ठरलेली सॅलरी तुम्हाला जेव्हा यायला चालू होते, तेव्हा आपण म्हणतो, की ₹5,00,000 माझं पॅकेज आहे. तसंच जोपर्यंत आम्हाला मंथली जेवढे आम्ही ठरवलेले तेवढे यायला चालू होत नव्हते, तोपर्यंत आम्ही काही पुढे डिस्क्लोज केलं नाही. मग ते यायला लागल्यावर मग आम्ही हळू स्टॉक मार्केटशी रिलेटेड बोलायला लागलो. रील्स काढायला लागलो, स्टोरीज वगैरे मेन्शन करायला लागलो. सो ह्याने झालं काय, की लोकांमध्ये थोडासा इंटरेस्ट निर्माण झाला. कारण तेव्हा स्टॉक मार्केट सांगणारं कुणी नव्हतं इतकं. मग आम्ही जसं-जसं पोस्ट करायचो, तेव्हा लोकं विचारायचे, की "हे काय आहे? कसं आहे?" मग थोडासा आम्ही विचार केला, की आपण काय करूयात, की लोकांना फ्रीमध्ये स्टॉक मार्केट जे आहे, इंडियन मार्केट ते शिकवायला चालू करूयात. मग तेव्हा आम्ही 12 डेजचा कोर्स लॉन्च केलेला, ज्याच्यामध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्ट लोकांना आम्ही शिकवत होतो. कुठल्याही प्रकारची फीज आम्ही कधीच आजही नाही आम्ही चार्ज करत. सो मेन हेतू हाच आहे, की जेवढं नॉलेज आमच्याकडे आहे, ते आम्ही पुढे देण्याचा प्रयत्न करतोय. चुकीचं कधीच आम्ही काही देत नाही. आणि ऑफकोर्स स्टॉक मार्केट आहे किंवा आता फॉरेक्स मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो. तर फॉरेक्स मार्केट, इंडियन मार्केटमधून लोकांकडून कुठल्याही प्रकारचं कॅपिटल घेऊन त्यांना रिटर्न्स देणे, ही सिस्टम आमच्याकडे नाहीये. म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी दिसेल, की 2-2 लाख, 5-5 लाख इंडियन मार्केटमध्ये प्रॉफिट दाखवतात. पण ते ॲक्चुअली होतं काय, की सगळ्या लोकांकडून कॅपिटल कलेक्ट केलेलं असतं, ते एका अकाउंटमध्ये डंप केलेलं असतं आणि मग ती ट्रेडिंग झालेली असते. सो असे प्रॉफिट्स इथे दिसतात. मग ठीक आहे, आपल्याला प्रॉफिट होतोय, आपण प्रॉफिटेबल आहोत, आपली जर्नी पॉझिटिव्ह आहे, ती जर्नी आम्ही पुढे देण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही व्हेरियस सेमिनार्स घेतले, वेबिनार्स घेतले. आम्ही जे मंडळ असतात म्हणजे आता नाशिकमध्ये महिला मंडळ आहेत, तर त्याच्यामध्ये मी बऱ्याच महिलांना सगळ्या गोष्टी सांगू लागले. म्हणजे ज्याने काय झालं, की थोडीशी कुठेतरी लिटरसी निर्माण करायचा प्रयत्न केला. थोडंसं कुठेतरी लोकांना आणखीन माहिती व्हायला लागलं, की असं पण काहीतरी असतं, आपल्याला ह्यामध्ये पण स्टॅबिलिटी मिळू शकते. पण ऑफकोर्स महिन्या 2 महिन्याचा हा
विषय नाही. आम्हाला 2 वर्ष लागले स्टेबल व्हायला, प्रॉफिटेबल व्हायला नाही, स्टेबल व्हायला आम्हाला 2 वर्ष लागली. तिथून पुढे मग आमची जी काही जर्नी आहे ती चालू झाली. मग 5 वर्षाखाली, बरोबर 5 वर्ष झालेत मराठी उद्योजकला. 5 वर्षाखाली आम्ही मराठी उद्योजक चालू केलं. मग त्याच्यानंतर 6-7 महिन्यांनी आम्ही स्टॉक मार्केटबद्दल बोलायला चालू झालो. आणि जेव्हा मराठी उद्योजकची सेकंड इयर अॅनिव्हर्सरी होती, म्हणजे 2 वर्ष मराठी उद्योजकला पूर्ण झालेले, तेव्हा आम्ही मराठी डिजी स्टार्ट म्हणून एक नवीन स्टार्टअप आणला. म्हणजे जो प्रिव्हियसली आम्ही डिजिटल मार्केटिंगचं जे काम करत होतो त्याला थोडंसं नवीन रूप आम्ही दिलं. जास्त काम आम्ही तिथे घ्यायला लागलो आणि त्यासाठी एक स्पेसिफिक टीम आम्ही ठेवलेली. मग ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, एव्हरीथिंग त्यासाठी टीम होती. आम्ही जास्त लक्ष घालत नव्हतो, पण मराठी उद्योजकच्या अंडर आम्ही मराठी डिजी स्टार्ट चालू केलं. मग तिथून डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तिथून प्रोव्हाइड व्हायच्या. आता त्यात पण मराठी उद्योजकच्या अंडर आहे म्हणून त्यात पण आम्ही फीज पण लोकांकडून, फीज इन द सेन्स जे चार्जेस आहेत ते पण आम्ही कमी ते पण चार्ज कमी करायचो. घेतलेले. जेणेकरून व्हायचं काय की जे छोटे छोटे ब्रँड्स आहेत त्यांना कुठेतरी मदत व्हायची की आपलं जे पेज आहे ते ग्रो करता येईल, कमी पैशात ग्रो होत आहे. सो आपण ही गोष्ट वेबसाईट व्हायची. पण डेव्हलप करताना लोकांकडनं फक्त होस्टिंग आणि डोमेनचे फक्त चार्जेस घ्यायचो. म्हणजे इनिशियली जे आम्हाला डेव्हलपमेंटचा टीमला खर्च जो घेतच खर्च नव्हतो लागतोय आम्ही. तो आम्ही घेतच नव्हतो. म्हणजे कोडिंगला किंवा इतर त्याचा गोष्टींना खर्चच घेत नव्हतो, नव्हतो कारण की घेता. मोठे जे क्लायंट्स होते ना बाकी, त्याच्यातून त्या टीमचा खर्च निघून जायचा. त्यामुळे जे नवीन लोक आले, जेणेकरून जसं की माझ्या वयातली कोणी लोक होते की सर स्टार्टअप चालू केलाय, असं आहे तसं आहे, मग आपल्याला ह्या ह्या गोष्टी पाहिजेत. सो त्यांना कसं असतंय, वेबसाईट बनवायला सांगितली का नाही, आज पण तुम्ही बघा सिंगल पेज स्टॅटिक वेबसाईट बनवायला गेलं तुम्हाला 25-30 हजार रुपये कोणी सांगेल. सो त्या काळी 30 हजार रुपये ऑफकोर्स लागत नव्हते. एक 18-19 हजार रुपयात भेटून, एक 20 हजार रुपये पकडू शकता तुम्ही. डायनॅमिक वेबसाईट व्हायची तेव्हा हा, तेवढ्यात. मग आता एखाद्याला आपण समजा 20 हजार रुपये चार्जेस सांगितले आणि त्याचा स्टार्टअप आहे, सो ते थोडे गडबडायचे. मग त्यापेक्षा कसं आहे, डोमेन चार्जेस, होस्टिंग चार्जेस, ते जे बेसिक चार्जेस लागतात तेवढे 5-6 हजार रुपयामध्ये जरी त्याची वेबसाईट रेडी झाली, सिंगल पेज स्टॅटिक जरी असली, तरी ते खुश व्हायचे की याला म्हणजे आपल्या ऍटलिस्ट त्यांचं कंपनीची एक वेबसाईट आहे. डिजिटल ऑफिस तर असायचं ना ते. त्यांचं त्यांचं काम होऊन जायचं, त्यांना लीड वगैरे अक्वायर करायला बरं पडून जायचं. पण इतर लोकांना पण बरेचसे बेनिफिट झाले आणि हाय तिकीट क्लायंट्स होते, त्यामुळे खर्च तर निघून जायचा, त्याचा काही विषय नव्हता. आणि हाय तिकीट क्लायंट्स असल्यामुळे आम्हाला ह्या लोकांचा खर्च कमी करता आला ऍक्च्युली. मग ते कुठेतरी एक मदत झाली लोकांना. आणि जो आमचा मेन हेतू होता त्याला आम्ही स्टिक तिथे पण राहिलो. आणि जेव्हा आम्ही डिजिस्टार्ट चालू केलं त्याच्या एक साधारण 5-6 महिन्याखाली आम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला चालू केलेली. आम्ही कुणाला सांगितलं नाही की आम्ही ट्रेडिंग चालू केली आहे फॉरेक्समध्ये, पण आम्ही इनिशियली ट्राय करायला, म्हणजे टेस्ट अँड ट्रायल म्हणतो ना आपण, तसं आम्ही चालू केलेलं. आणि 1.5-2 वर्ष त्याच्यामध्ये गेल्यानंतर आम्ही फॉरेक्स बडीज नावाची फर्म किंवा नावाचा पेज आम्ही चालू केला, ज्यामध्ये आपण फॉरेक्स रिलेटेड सगळा कॉन्टेंट फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय. म्हणजे कोर्सेस आहेत आपले फ्री ऑफ कॉस्ट आहेत. जरी फी असली ऑफलाईनची आपण शक्यतो फीज घेतो. सो फीज ती पण कशासाठी आहे, ते मेंटेनन्स चार्ज आहे, जसं की रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, नोट्स तुम्हाला दिले जातात, स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, सर्टिफिकेट्स दिले जातात. सो त्याची एक मेंटेनन्स फी म्हणून आपण घेतो आणि ती पण हार्डली 2-3, फार फार तर 5,000 असते. त्या पलीकडे फी आपण चार्ज करत नाही. सो आपला जो मेन हेतू आहे त्याला आम्ही कायम स्टिक राहिलो आणि आम्हाला त्याचा कायम अभिमान आहे की आम्ही मराठी माणसासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही करतोय. आणि आमचं वय पण इतकं नाही की इतके विचार आम्ही करायला पाहिजे, पण कुठेतरी आपण म्हणतो ना की जी चांगली सुरुवात केलेली आहे ते आपल्याला कुठेतरी चांगलं फळ देतं. आणि ते फळ म्हणजे आता आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, दुबईमध्ये आम्ही बसलोय, मस्त लाईफ एन्जॉय करतोय आम्ही. आणि ह्यात पण दुसरा प्रश्न, आता हे तर झालं आपली जर्नी कशी चालू झाली किंवा काय मराठी उद्योजक वगैरे. सो दुसरा प्रश्न लोकांना असा पडलाय की तुमची ओळख तर आहे, पण मग नेमकं काय, की कशा पद्धतीने तुम्ही डील करतात किंवा कशा पद्धतीने तुमची पार्टनरशिप आहे. सो बेसिकली पार्टनरशिप म्हणजे 50-50% असतं शक्यतो, किंवा 51-49 असं असतं. मेजर डिसिजन एक व्यक्ती घेतो, आयडियाज एक व्यक्ती शेअर करतो. सो आम्ही कायम 50-50 ठेवलेलंच नाहीये. म्हणजे जे काही शेअरिंग येईल ते 50% इकडे, 50% इकडे, असं आम्ही असं अजिबात आजपर्यंत नाहीये. केलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला आम्ही आधी सांगितलं की आम्ही कॅपिटल ऑल टुगेदर सोबत टाकलं आणि मग ट्रेडिंग केली. सो तिथे पण आम्ही कधी डिव्हिजन केलं नाही की हा प्रॉफिट तुझा, हा प्रॉफिट माझा, असं कधीच केलं नाही आम्ही. जे असेल ते आम्ही लागेल तसं, लागेल तिथे, लागेल त्याला आम्ही मदत केलेली आहे. म्हणजे कधी मला लागलं तर मग सगळे पैसे मी वापरते, कधी तिकडे लागले तर सगळे पैसे तिथे यूज होतात. सो असं 50-50% नाहीये. आणि ह्याच्यामध्ये मेजर मला वाटतं की मेजर आपण जर कुणाला श्रेय द्यायचं तर आमची ती फॅमिली आहे, की फॅमिलीने आजपर्यंत कधीच असं पॉइंट आउट केलं नाही की मुलासोबत काम करते कसं काय चालेल, किंवा तिथे पण असं नाही की मुलीसोबत काम करतोय मग कसं काय चालणार आहे,
की बरोबर दिसत नाही वगैरे. म्हणजे आता असतं की सोसायटीमध्ये राहायचंय तर तुम्ही हे असं करू शकता, असं कधीच नाही. म्हणजे आजपर्यंत कधीच नाही. माझे पप्पा तर मला सारखे म्हणतात की ठीक आहे, बरोबर आहे. आणि कुठे जायचं असलं तर विचारतात, आहे ना बरोबर? ठीक आहे, ओके, जाऊन ये. म्हणजे इथपर्यंतचा तो ट्रस्ट घरच्यांनी ठेवलाय. त्यामुळे कुठेतरी आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो. जर घरच्यांनी तेव्हाच नकार दिला असता, की तू ट्रेडिंग करू नको, तू बिझनेस करू नको, तू पार्टनरशिप करू नको. हे जर घरच्यांनी ऑलरेडी आधी सांगितलं असतं, आज कदाचित मी इथे आले नसते किंवा जरी आले असते तरी लेट आले असते किंवा घरचे पैसे घेऊन आले असते. सो हे असं काहीतरी झालं असतं. म्हणजे आपण जे म्हणतो, की बरेच लोकं टाकतात ना, पण सेल्फ मेड हा, आहे. सेल्फ मेडचा तर विषय नाही बरं का. हे बघा, तुम्ही जोपर्यंत तुमच्या आई वडिलांचे उपकार तुमच्यावर आहेत ही गोष्ट मान्य करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जर सेल्फ मेडचा झेंडा घेऊन सगळीकडे मिरवत राहिलात की बस मी सेल्फ मेड आणि कोणी माझ्यासाठी केलं नाही, माझ्यावर कोणाचे उपकार नाहीत, असं नसतंय. काय, तुम्ही ज्या गोष्टी वापरल्या, ज्या गोष्टी बाहेर तुम्ही ज्या फोनमधनं तुम्ही ऍक्च्युली ट्रेडिंग चालू केली, तो घरच्यांनीच घेऊन दिलता. त्याच्यामधल्या इंटरनेट पॅक पण तुमच्या वडिलांनी मारलेले. त्यामुळे तुम्ही जिथे सेल्फ मेडचा बसून ट्रेडिंग केली ते पण ते घर घरच्यांचंच पण घर. त्यांचंच आहे. तुम्ही असं म्हणू नका की अरे पप्पा माझे आहेत मग घर पण हे असलं नसतंय. काय, हे शेवटी कष्ट त्यांचं आहे. त्यामुळे सेल्फ मेड कुठलाही व्यक्ती ह्या अख्ख्या जगात मला नाही वाटत कुठला व्यक्ती सेल्फ मेड असेल. कष्टातनं वर आलेले 100 लोक आहेत, 100 काय करोडो लोक आहेत, पण सेल्फ मेड पॉसिबल नाहीये. आणि बऱ्याचदा आपल्याला, म्हणजे मला पण आधी हेच वाटत होतं बरं का, की घरच्यांनी कॅपिटल दिल्याशिवाय ट्रेडिंग होत नाही. तर ह्या गोष्टी सोडून द्या. नॉर्मली आता एक वर्ष दीड वर्षाखाली बरं का, एक वर्ष दीड वर्षाखाली ट्रेंड काय चालू होता, बऱ्याच जणांना माहित असेल, की एक बिझनेस चालू करायचा, ऑफिस टाकायचं, मोस्टली कपड्यांचा बिझनेस बरं का, टिपिकल गावाकडं आमच्या साईडला तर लय भयानक झालेलं आहे प्रकरण. कपड्याचा बिझनेस चालू करायचा, एक रेड कलरची स्विफ्ट घ्यायची, हा फिक्स कलर आहे बरं का त्यांचा, रेड कलरची स्विफ्ट घ्यायची, झेड ब्लॅक ग्लासेस घ्यायचे, ते पण बेस मॉडेल घेऊन त्याला टॉप एंडमध्ये कन्वर्ट करायचं आणि ब्रँड लावायचं मागं शेट. तर स्वतःला शेट म्हणून ही जी लोक फिरणारी लोक होती, ती आज आपल्याला दिसत नाही आहेत मार्केटमध्ये. कारण की कपड्याच्या बिझनेसमध्ये तेवढं मार्जिन आहे, पण ते काढता आलं पाहिजे, लक्षात घ्या. तर ह्या लोकांनी काय केलं, घरातनं कॅपिटल घेतलं, नॉलेज नसताना मार्केटमध्ये उतरले आणि सुरुवातीलाच असं दाखवलं की बाबा आपण खूप कमवतोय या बिझनेसमधनं, आणि ह्याच्यासाठी यांनी गाड्या घोडे हे सगळे घेतलं आणि आता चालूला सगळं पाण्यात आहे. फक्त जे टॉपचे जे होते, ज्यांनी फ्रँचायझी वगैरे ज्या लोकांनी विकलेत, तेच फक्त पुढे आहेत. ज्यांनी फ्रँचायझी घेतल्यात ते सगळे पाण्यात आहेत आता. हे फॅक्ट आहे. तर त्यामुळं तुम्ही एक डोक्यातनं काढून घ्या, घरातनं कॅपिटल घेतल्यानंतर मी काहीतरी करेल, कॅपिटल दिलं तर काहीतरी होऊ शकतंय, नाहीतर कायच होणार आहे. नाहीतर घरात पण बरेच लोक म्हणतात, पण मला खरं माहिती आहे हे, की घरात पण पोरं म्हणतात की तुम्ही मला एक 50 लाख रुपये दिले, 20 लाख रुपये दिले, तर मी काहीतरी बिझनेस वगैरे करू शकतो. नाहीतर मग काय हाय ते हायतच, त्याला आपल्याला मी काय करू करणार नाही म्हणतात मग सरळ. तर असं नसतं. हे बघा, त्या आई वडिलांनी तुम्हाला एकदम लहानपासून मोठं केलंय. आता तुम्ही एकदम एज वरती, म्हणजे एकदम काटावरती इथून पुढे तुम्हाला सांभाळायचंय. तुम्ही तिथं ऐन वेळेस तुम्ही जर म्हणत असाल ना घरी की बाबा 20 लाख रुपये पाहिजेत मला, तर मे बी त्यांनी द्यायचं ट्राय करतील, माहिती आहे का, मी सांगतो तुम्हाला, ते द्यायचं 100% ट्राय करतील, पण डझंट मॅटर ते देऊ शकतातच म्हणून. अशी काही गरज नाही. माझं तर म्हणणं आहे की बाबा तुम्ही मागूच नका, भानगडीतच पडू नका, तुम्ही करा. अरे कुठून पण पैसे काढू शकता, माहिती आहे, काय विषय नाही, कुठून पण पैसे काढू शकता तुम्ही. तुम्हाला फक्त ते करता आलं पाहिजे. आणि लोक आयतं पैसे द्यायला मिळाल्यावर तयार आहेत. लोकं तितकं सिरियसली करत नाही. जसं आम्हाला जर आधी घरून कॅपिटल, म्हणजे आजपर्यंत आम्ही एकही रुपया कधीच घरून बिझनेससाठी आम्हाला घेतला नाही. घरातनं कॅपिटल भेटलं असतं ना, आम्ही इथं आलोच नसतो, हे बी सांगतो मी तुम्हाला. आणि द्यायला तयार पण होते. असं पण नाही की तू मला तर किती वेळा विचारायचे, आम्हाला किती वेळा हा, विचारायचे, की पाहिजे तर घे. आम्ही कधीच घेतलं नाही. का नाही घेतलं? कारण जर ही गोष्ट आपल्याला एकदम माहिती मिळाली, तर कदाचित समजा मोबाईल आहे. मोबाईल जर मला असा आयताच दिला असता, तर मी त्याच्यावर ना कधी व्हिडिओ काढले असते आणि ना मी कधी ट्रेडिंग केली असते, काही नाही. मी कदाचित गेम खेळत बसले हा असते. माणूस केअरलेस होतो रे. हां, म्हणजे ती जबाबदारी राहिली नसती. मग आता मी स्वतःच्या कष्टाने तो मोबाईल घेतला, त्याच्यामुळे मी तितकं त्याला जपते, तितकं त्याच्यावर मी काम करते, तितक्या गोष्टी मी त्याच्यावर करते. सो एक उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 गोष्टी आहेत लाईफमध्ये. जेव्हा आपण Instagram बघतो, Facebook बघतो, WhatsApp बघतो, 2 गोष्टी सातत्याने दिसतात, की एक तर असतो इन्फ्लुएन्सर आणि एक असतो मोटिव्हेशनल स्पीकर. मोटिव्हेशनल स्पीकर म्हणजे तो सांगत असतो, की या गोष्टी केल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. एक असतो इन्फ्लुएन्सर, जो आपल्यावर इन्फ्लुअन्स पाडत असतो. मग कदाचित जर तुम्ही एखादी रील बघताय, तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय किंवा आता आमचा जर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला हे दिसतंय, की आम्ही दुबईत बसलोय आणि ही दुबईत गेली म्हणजे आपल्याला पण दुबईत जावंच लागेल.
हे असं तुम्ही कधीच आमच्या विचार गावाकडचे करायचा तर नाही. लय पोरं विचार करतील माहिती आहे का, ही काही इथंच राहिलं होतं आणि इथं ह्याच्या घरासमोर ह्याच्यासोबत मी सायकल खेळलोय, हे पण हे म्हणतील असे बोल घरच्यांनीच पैसे दिले घर असतील. हे पण म्हणणारे खूप आहे, की काय घरूनच पैसे घेतले असतील, आता जाऊन मजा करता. हे होतं आणि ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात, ऐकाव्या लागतात. पण आम्हाला त्याचा फरक पडत नाही, कारण आम्हाला माहिती आहे, आमच्या घरच्यांना माहिती आहे आम्ही काय केले. सो इन्फ्लुअन्स आपण कधी व्हायचं नाही. तुम्ही कायम मोटिव्हेशन घ्या, की हां, ती तिथे गेली आहे ना, मग तिने एवढे कष्ट केले, तिची ही जर्नी आहे. मग तुम्ही पण त्या जर्नीला ऑब्झर्व्ह करा. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही करण्याचा ट्राय करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची जर्नी मेंटेन करा आणि मग कुठेतरी तुम्ही या. असं नाही की ती गेली म्हणजे मला जावंच लागेल, मग पप्पा पैसे पाहिजे, जायचंच आहे दुबईला. हे असं नाहीये आणि जेलस पण व्हायचं नाहीये, की इतक्या कमी वयात ती गेली, मग मला पण जायला पाहिजे. हे पण नाही. कायम तुम्ही मोटिव्हेशन घ्या. कुठल्याही व्यक्तीला जर ज्या व्यक्तीला तुम्ही ऑब्झर्व्ह करताय, त्याच्याकडून मोटिव्हेशन घ्यायचं ट्राय करा. इन्फ्लुअन्स होऊ नका अजिबात. आणि होतं काय, की ह्या गोष्टींनी कुठेतरी जर ट्रेडिंगमध्येच म्हटलं तर खूप आपण ओव्हर ट्रेडिंग करायला चालू करतो. खूप आपण ट्रेड्स प्लेस करतो. खूप कॅपिटल असल्यावर आपण जास्तीचे ट्रेड्स प्लेस केल्याने होतं काय, की लॉसेस जास्त फेस करावे लागतात. सो या गोष्टी होतात. आणि आम्ही आता ट्रेडिंग करतोय, सो आम्ही ट्रेडिंग रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी बोलतोय. सो ट्रेडिंगनी आम्हाला कायम लाईफमध्ये एक शिकवलं, की कुठलाही बिझनेस तुम्ही करताय, काही जरी कुठलं जरी काम तुम्ही करताय, तितकं स्टेबिलिटी असली पाहिजे. तितकं आता आम्ही पार्टनरशिपमध्ये आहोत. सो आम्ही तितकं ट्रान्सपरन्सी ठेवतोय, तितकं क्लिअरन्स आम्ही ठेवतोय, की हे केलंय, असं करायचंय आणि अशा पद्धतीने हे वर्कआउट होऊ शकतो. आम्ही आयडियाज शेअर करतो, बसून डिस्कशन करतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या केल्याशिवाय म्हणजे सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय, कम्युनिकेशन झाल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही. सो ह्या गोष्टी आम्हाला ट्रेडिंगनी बऱ्याच शिकवल्या आणि जसं मी पहिल्यांदा डिस्कस केलं, की आमची जर्नी जी काय होती ती चालू झाली. आमची ओळख कशी झाली हे आम्ही डिस्कस केलं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही डिस्कस केल्या आणि ही जी आपण सीरीज चालू केलेली आहे एम-जी टॉक्स नावाची. एम-जी म्हणजे एम-ई-जी असं असं म्हणून एम-जी टॉक्स चालू केले. सो यावर बऱ्याचशा अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, ज्याने तुम्हाला काय करू, आमचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू. कदाचित तुम्हाला त्याची थोडी काहीतरी मदत होईल आणि येस नक्कीच. आणि डेली व्लॉग्स पण येतील. हा काय ऑफिशियल प्लेलिस्ट नाहीये, म्हणजे असं खूप सीरियस होऊन बघू नका त्या व्हिडिओजला तुम्ही. मोटिव्हेशनल व्हिडिओज येतील. कधी आम्ही बाहेर फिरायला गेलो तर व्लॉग येईल किंवा कुठल्याही प्रकार थोडी इन्फॉर्मेशन येईल, की आता अरे लोकं आम्हाला संध्याकाळी क्लासमध्ये विचारतात, "सर दुबईला फिरायला यायचं किती खर्च येतो?" टाकून देईल मी व्हिडिओ मला वाटलं तर. जनरल प्लेलिस्ट आहे. सो ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतील. सो सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स वगैरे येत राहतील आणि ऑफकोर्स आपण आपल्या ग्रुप्सवरती वगैरे हे व्हिडिओज सर्क्युलेट करूच. आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये थांबलात तर थँक ऑल ऑफ यू अँड भेटूयात पुढच्या एका एक्साइटिंग व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मोस्टली व्लॉग असेल. सो थँक फॉर वॉचिंग. सी यू गाईज.